नमस्कार. मुलींचा हट्ट होता की आम्हाला चीज बॉल बनव. तर मग हट्ट टाळायचा कसा? तर इथं मी अतिशय हेल्दी असे चीज बॉल बनवलेच की जिथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाऊ शकतात. आणि विशेष म्हणजे न तळता विदाऊट फ्राईड हे चीज बॉल बनवलेले आहेत. ब्रेकफास्टसाठी, इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असे हेल्दी चीज बॉल्स नक्की बनवा. मुलांनाही आवडतील आणि त्यांना हेल्दी असा डाएटही मिळेल. चला तर यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूयात. इथं मी एक मीडियम साईजची वाटी भरून नाचणीचे मुरमुरे घेतलेले आहेत व तेवढेच पोहे घेणार आहे. हे दोन्हीही मिश्रण मिक्सरच्या जारमधून बारीक करून घ्यायचे. याचा वापर आपण बॉल्समध्ये करणार आहोत. हे बारीक करताना मी इथं अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे त्यामध्ये, ज्याने या पिठाला फ्लेवर अतिशय छान येतो. इथं पहा मी पीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण साहित्य पाहूयात. इथं मी एक गाजर किसून घेतलेलं आहे, अर्धा वाटी पनीर किसलेलं आहे, त्यानंतर 2 मोठे बटाटे शिजवून ते किसून घेतलेले आहेत, 2 कांद्याची पात चिरून घेतलेली आहे, 4 मिरच्या चिरलेल्या आहेत. इथे अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट व मध्ये जे वाटीमध्ये आहेत ते चीजचे छोटे छोटे क्यूब केलेले आहेत. मुलींना चीज फारसं आवडत नाही त्यामुळे मी मोजकंच घेतलं आहे. आणखी म्हणजे अर्धा वाटी मी वाटाणे शिजवून त्याची पेस्ट बनवून घेतलेले आहेत. आता आपण बॉल्स बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं अप्पे पॅनचा वापर करणार आहे. तर गॅस ऑन करून मी त्यावरती गरम होण्यासाठी अप्पे पॅन ठेवला आहे. यानंतर आपण काय करणार आहोत, हे जे सगळे व्हेजिटेबल्स, पोटॅटो, गाजर, वाटाणा, जे मिरची वगैरे घेतलेलं आहे, हे सगळं मिश्रण, पनीर वगैरे आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं मी 1 छोटा चमचा मीठही त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक डो तयार करायचा आहे. तर व्यवस्थित त्याचा एक गोळा बनवून झाल्यानंतर मी त्यामध्ये जे थोडंसं आपण नाचणी, मुरमुरे व पोह्यांचं पीठ केलेलं होतं ते अगदी 2 चमचे त्यामध्ये टाकून घेणार आहे, ज्याच्यामुळे त्याला बाइंडिंग चांगलं येणार आहे. हे व्यवस्थित मळून झाल्यानंतर मी ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे. इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित बॉल तयार होतात. आणि यामध्ये एक छोटा चीजचा क्यूब आहे तो स्टफ करणार आहे. मी चीज जास्त वापरत नाही कारण माझ्या मुलींना जास्त चीज आवडत नाही आणि मलाही नाही जास्त चीज आवडत. तर टेस्ट पुरतं चीज टाकलं तरी अगदी छान होतं. हे असे सगळे बॉल्स मी बनवून घेणार आहे. बॉल्स बनवल्यानंतर ते जे मी काही पीठ बनवलेलं होतं मुरमुरे आणि पोह्यांचं, त्यामध्ये ते बॉल्स घोळवणार आहे, जेणेकरून सगळीकडे ते व्यवस्थित लागेल. यामुळे याला छान क्रिस्पीपणा येतो. जिथं तुम्ही ब्रेड क्रम्स वापरता त्याऐवजी हा उत्तम पर्याय आहे आणि हेल्दीही आहे. तर इथं मी आता अप्पे पॅन गरम झालेला आहे, त्याला व्यवस्थित ऑइल सगळीकडे लावून घेणार आहे. ऑइल सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर आपण जे काही बॉल्स बनवले ते व्यवस्थित त्या पिठामध्ये घोळवून घ्यायचेत आणि एक एक करून प्रत्येक अप्पे पॅनच्या बाउलमध्ये ठेवून द्यायचेत. इथं पाहू शकता मी सगळे बॉल्स अप्पे पॅनमध्ये व्यवस्थित ठेवलेले आहेत. यानंतर वरच्या साईडला मी काय करणार आहे, थोडंसं ब्रशने ऑइल स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून हे बॉल खालूनही क्रिस्पी बनतील आणि पलटी केल्यानंतर वरूनही अगदी क्रिस्पी बनतील. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती अगदी एका साईडने क्रिस्पी होईपर्यंत याला भाजू देणार आहोत. आता इथे आपण पाहू शकता की एका साईडने अतिशय छान क्रिस्पी झालेले आहेत.
त्यानंतर मी चमच्याने याला प्रत्येक बॉलला पलटी करून घेणार आहे, की जेणेकरून वरची साईडही छान सोनेरी कलर येईपर्यंत क्रिस्पी होईल. इथे मी सगळे बॉल्स पलटी करून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूने तसेच 5 मिनटं अगदी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता आपले बॉल्स दोन्ही साईडने अगदी ब्राऊन गोल्डन कलरमध्ये व्यवस्थित भाजलेले आहेत आणि ते मी आता एक एक करून प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मी हे मुलींना टिफिनसाठी केलेला स्नॅक्स होता. अशाच पद्धतीने मी राहिलेल्या डोचेही बॉल्स करून घेतलेले होते आणि ते मुलींना ब्रेकफास्टसाठी व टिफिनसाठी आज देणार होते. अतिशय छान होतात, टेस्टही छान लागते आणि अगदी हेल्दी असा ब्रेकफास्ट व टिफिनसाठी योग्य मेनू आहे. इथे तुम्ही पाहू शकता बॉल ओपन करून दाखवते, चीजही दिसत आहे आणि अतिशय छान दिसत. आज मुलींना ब्रेकफास्टमध्येही त्यांच्या आवडीचे चीज बॉल होते आणि टिफिनसाठी मी तेच दिलेलं होतं आणि अतिशय आवडीने त्यांनी ती खाल्लेली आहे. तुम्ही देखील मुलं जर हट्ट करत असतील, काही वेगळं मागत असतील तर हे चीज बॉल नक्की ट्राय करून पहा, अतिशय छान लागतात. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.